काही नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. आता तुम्ही मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती होते का? अहो, साधं पुस्तक घेण्या इतकी अल्पत नव्हती त्यांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद होता, पण पुस्तक घेऊ शकत नव्हते. अहो, त्यांचे वडील स्वतः उपाशी राहून आपल्या पोराला, आपल्या लेकराला पुस्तक घेऊन देत होते आणि तेव्हा त्यांची परिस्थिती त्यांना आडवी आली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आज हा पुस्तक मला मिळाला आहे. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून पुढे भविष्यात मला पुस्तक मिळणार की नाही, म्हणून ते म्हणायचे की हा पुस्तक मला दुसऱ्यांदा वाचायलाच नाही लागलं पाहिजे. ते त्यांच्या दिमागामध्ये भरून ठेवायचे. ही बुद्धी काय त्यांना वरून दिली का? नाही. की त्यांना जास्तीच दिली असेल? नाही. ते म्हणतात, मी स्वतः तयार केली, स्वतः बनवली, ते परिस्थितीमुळे. अहो, 1848 रोजी ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आणि आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली स्त्री शिक्षिका बनवली. तेव्हा अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षण म्हणजे पेन आणि बुक नाही, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणे म्हणजे शिक्षण होय. भूक लागली तर जेवण केलं की तात्पुरता आराम मिळतो, पण जर ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे आयुष्यभर राहते. जसं की आपण उपास धरला तर आपण अशक्त होतो, आपली तब्येत खराब होते. तशासारखं शिक्षण घेतलं नाही तर दुसऱ्याच्या गुलामगिरीत वाढतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत.